तर म्हणून आपण लास्ट लेक्चर इनवर्स ऑफ मॅट्रिक्स युजिंग इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन हा पार्ट पाहत, तो याचे एक्झाम्पल्स आपण स्टार्ट करायचे होते. तर ओके, सॉल्ड एक्झाम्पल हल्ले आपले सगळे, बरोबर आहे. मग आता आपण अनसॉल्ड एक्झाम्पल म्हणजे एक्सरसाइज घेणार आहे. म्हणजे एक्सरसाइज 2.2 याच्यामध्ये क्वेश्चन 1 to 5 हे तुमचे दुसरी मेथड जे आहे ऍडजॉइंट मेथड म्हणजे थर्ड मेथड. क्वेश्चन नंबर 1 to 5 हे ऍडजॉइंट मेथडचे एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 6 या इथे मात्र यांनी मेथड स्पेसिफाय केलेली नाही. म्हणजे क्वेश्चन असा आहे, फाईन क्वेश्चन नंबर 6 आहे एक्सरसाइज 2.2 क्वेश्चन नंबर 6. तसे मी तुमचे पॉइंट वाईज एक्झाम्पल वेगळे करून घेणार आहे म्हणजे तुम्हाला स्टडी करताना व्यवस्थित सापडतील एक्झाम्पल सगळे. क्वेश्चन नंबर 6 एक्सरसाइज 2.2 क्वेश्चन नंबर 6, फाइंड द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स. तुम्हाला इनवर्स फाइंड करायचे. क्वेश्चन काय आहे, फाइंड द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स. पण मेथड लिहिलेली नाहीये. म्हणजे हे एक्झाम्पल तुम्ही रोने सोडवा, कॉलमने सोडवा किंवा तिसरी जी मेथड आहे ऍडजॉइंट तिने सोडवा, काही फरक पडत नाही. मग आता आपण हे एक्झाम्पल रो साठी घेतलेले, बरोबर बाळांनो. यातलं पहिलं एक्झाम्पल 1 to 2 मायनस, बरोबर आहे. तर हे एक्झाम्पल सोडवायचं आपल्याला. ओके, आपण सर्वात पहिले काय करतो, दिलेल्या मॅट्रिक्सचे नाव देतो, मग सोल्युशन लेट. त्या मॅट्रिक्सला मी कॅपिटल ए म्हटलं. ए इज इक्वल टू मॅट्रिक्स 1 to 2 मायनस, बरोबर आहे. फक्त दिलेल्या मॅट्रिक्सला मी नाव देऊन घेतो. त्यानंतर बाळांनो येते स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं, हा आहे मॅट्रिक्स, मॅट्रिक्स सॉल्व्ह होत नाही, बरोबर बाळांनो. हा मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्स काय सॉल्व्ह होत नाही. मग या मॅट्रिक्सचा मी घेतला करस्पॉन्डिंग डिटर्मिनंट. कन्सिडर डिटर्मिनंट ऑफ ए 1 to 2 minus 1. त्यांची पोझिशन आहे अशी, फक्त स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी उभ्या लाईन आल्या. म्हणजे हा मॅट्रिक्स होता, हा जो आहे हा काय मॅट्रिक्स आहे. या मॅट्रिक्सचा आपण करस्पॉन्डिंग काय घेतला, डिटर्मिनंट घेतला. ओके, हा डिटर्मिनंट सॉल्व्ह होतो. काय सॉल्व्ह होणार, तर पहिले 1 into -1 -1 मायनस 2 into 2 4 म्हणजे -1 -4 -5 2/2 मॅट्रिक्स आहे. सर 2/2 डिटर्मिनंट आहे. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू -5 आणि -5 म्हणजे 0 आहे का, नाहीये. पुढे मी लिहिलं -5 विच इज नॉट इक्वल टू 0 आणि मॅट्रिक्सचा करस्पॉन्डिंग डिटर्मिनंट नॉन 0 आला. याचा अर्थ तो जो काही मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉट सिंग्युलर. तो नॉन सिंग्युलर आहे म्हणूनच तो काय इन्व्हर्टिबल. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज इन्व्हर्टिबल. मॅट्रिक्स ए हा इन्व्हर्टिबल आहे आणि त्यामुळे ए इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. स्टेप नंबर 1 मध्ये आपण हे दाखवत असतो. काय दाखवत असतो, ए इन्व्हर्स एक्झिस्ट. स्टेप 1 मध्ये आपण ते म्हणतो एक्झिस्ट आहे आणि एक्झिस्ट असेल तर काढायला घेतो. जर एक्झिस्टच नसेल तेव्हा आपण स्टेप नंबर 2 घेऊ शकत नाही. ओके, त्यानंतर स्टेप नंबर 2 युजिंग इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, बरोबर आहे. सांगितल्याप्रमाणे नेहमी डोक्यात ठेवायचं. स्टेप नंबर 2 स्टार्ट केली तर स्टेप नंबर 2 मध्ये सर्वात पहिले तुम्हाला ती मेथड लिहायची आहे ज्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करणार एक्झाम्पल. आपण हे एक्झाम्पल इथं वरती मेथड स्पेसिफाय केलेली नाहीये. मग हे एक्झाम्पल तुम्ही रोने सोडवा, कॉलमने सोडवा, ऍडजॉइंटने सोडवा, काही फरक पडत नाही. मग आपण घेतलं रोने सोडवलं एक्झाम्पल युजिंग इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. मग रो ट्रान्सफॉर्मेशनचं इक्वेशन काय आहे, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आर. याच्यामध्ये जो ए आहे हा ए आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन मध्ये, तो टाकला 1 to 2 minus 1. ए इनवर्स जो आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. मग ए इनवर्स आहे आणि पण ए नुसार आय चूज करायचा. ए ची ऑर्डर आहे 2, मग आय ची ऑर्डर 2 म्हणजे I2 घ्यावा लागेल. तो आहे 1 0 0 1, बरोबर आहे. आता बाळांनो हा जो ए इनवर्सचा मल्टिप्लाय असणारा ए मॅट्रिक्स आहे याचं कन्व्हर्जन करायचं तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये.
त्या सर्वात पहिले हा पहिला इलेमेंट 1 आणायचा आहे, बरोबर आहे. मग हा इलेमेंट जर 1 आणायचा असेल बाळांनो तर काय करावं लागेल, काहीच करायची गरज नाही, 1 ऑलरेडी आलेला आहे. आता हा इलेमेंट तर 1 झाला, मग याच्या वरचा आणि खालचा इलेमेंट 0 करायचा, त्याच्यावरती इलेमेंट नाही तर खाली एकच इलेमेंट आहे 2. तर 2चा मला 0 करायचा तर 2 आहे R2 चा मेंबर आणि त्याकरता 1 यूज करायचा म्हणजे R1 यूज करायची. म्हणजे आता मी R2 चा हा जो 2 आहे हा 0 करण्यासाठी काय करतो, याला 2 ने मल्टिप्लाय करायला लागला आणि यातनं मायनस, म्हणजे R2 चेंजेस टू R2 मायनस 2R1. R2 चेंजेस टू R2 मायनस 2R1 इकडे लिहिलंय ट्रान्सफॉर्मेशन. हेच ट्रान्सफॉर्मेशन R2 चेंजेस टू R2 मायनस 2R1 दोघांकडे वापरायचं, ए ला सुद्धा अप्लाय करायचं आणि आय ला सुद्धा अप्लाय करायचं. मग चेंज फक्त R2 मध्ये, बरोबर, चेंज फक्त R2 मध्ये आहे, R1 मध्ये चेंज नाही. चेंज फक्त कोणामध्ये, चेंज फक्त R2 मध्ये आहे, R1 मध्ये चेंज नाही. मग R1 म्हणजे रो नंबर 1 1 2 आणि इकडे 1 0 1 2 1 0 R1 आहे असली. R2 मध्ये काय चेंज करायचा तर R1 च्या करस्पॉन्डिंग इलेमेंटला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि आलेलं मल्टिप्लिकेशन R2 मधनं मायनस करायचं. म्हणजे हा 2 मायनस 1 आहे असते, या 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं मायनस केलं, ज्या 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं मायनस केलं. सेम तिकडे पण करायचं, इथे 0 होता, 0 मायनस 2 इंटू 1 मायनस 2 इंटू 0. ओके, आम्ही सिम्प्लिफाय केलं तर इथे येणार आहे 2 मायनस 2 म्हणजे 0, बरोबर आहे. 2 मायनस 2 म्हणजे इथे येणार 0. ओके, इथे 2 मायनस 2 म्हणजे 0 येणार आहे. त्यानंतर इथे -1 मायनस 2 इंटू 2 म्हणजे -2 इंटू 2 की झाला -4 -4 मायनस 1 -5 इंटू ए इनवर्स आहे आज करायला, विच इज इक्वल्स टू हे किती देईल 0 मायनस 2 इथे 1 ॲज इट. ओके बाळांनो, एक स्टेप वाढवलेली मी. ओके, त्यानंतर ही आली तुमची, हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर ही स्टेप. आता बघा हा पहिला कॉलम चेक करा 1 0 तो ओके झाला. मग आता मला सेकंड कॉलम मध्ये जायचंय. सेकंड कॉलम मध्ये मला हा इलेमेंट 0 करायचा आणि हा इलेमेंट 1 करायचा आहे. सर्वात पहिले 0 नाही, सर्वात पहिले 1 ऍडजस्ट करायचा असतो कधी पण. जेव्हा हा इलेमेंट -5 च्या ऐवजी मला आणायचा आहे 1. आता -5 जागी 1 आणायचा आहे, तो R2 चा इलेमेंट आहे. 1 ऍडजस्ट करायचा आहे, शेवटचा इलेमेंट असेल 1, ते ऍडजस्ट करायची पद्धत खूप सोपी असते. काय, त्या नंबरने डिवाइड करून टाकणार. मग R2 ला मी डिवाइड करतो -5, पण आपण डिव्हिजन मध्ये ट्रान्सफॉर्मेशन लिहित नाही, आपण लिनियर मल्टिप्लिकेशन मध्ये. मग -5 ने डिवाइड करायचं म्हणजे 1/-5 ने मल्टिप्लाय करायचं, बरोबर आहे. R2 चेंजेस टू 1/-5 इंटू R2. ओके, मग दोन्ही साईडला रो नंबर 2 ला -5 ने डिवाइड करायचं. आता R1 1 2 1 0 आहे असं राहील. नंतर काय करायचं, 0 ला कशाने डिवाइड करा, हा तर 0 राहणार आहे. -5/-5 मायनस कट 5/5 आला 1. इथे -2/5 -2 आहे ना, याला आपण -5 गेला, मायनस कट 2/5 आणि याला -5 डिवाइड केलं -1/5, फक्त डिव्हिजन केली. ओके, आता बाळांनो हा इलेमेंट 1 झाला, R2 चा हा इलेमेंट 1 झाला. एखादा इलेमेंट 1 झाला तर खालच्या आणि वरचे एलिमेंट 0 करायचे असतात. मग याच्या खालीचं काही इलिमेंट नाही, 1 वरती इलिमेंट आहे 2, हा R1 चा इलिमेंट आहे. मग आता बाळांनो चेंज तुम्हाला R1 च्या त्या इलिमेंट मध्ये करायची, त्या करायला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, मायनस करावं लागेल. म्हणजे R1 चेंजेस टू R1 मायनस 2R2 ट्रान्सफॉर्मेशन लिहिलंय, ते अप्लाय केलं. इकडे पण अप्लाय करायचं, इकडे पण अप्लाय करायचं, बरोबर आहे. प्रॉपरली अप्लाय करा आणि अप्लाय केल्यानंतर बाळांनो विचार तुमचा. आता इथे जो मॅट्रिक्स आला 1 0 0 1, हा काय, हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, त्याला आपण आय म्हटलं, इंटू ए इनवर्स असेल पुढचं हे आन्सर. बघा आय ने मल्टिप्लाय करून फरक पडत नाही, शेवटी आलं बाळांनो हे. हा, आता हे आन्सर आहे. जर काय झालं याच्या पुढे सुद्धा एक्सटेंड करतात आन्सर, इकडे बाबा
हे आन्सर आपण अशा प्रकारे एक्सटेंड करून लिहू शकतो. पुढे याचा आन्सर आणखी बदलता येऊ शकते. हे आन्सर आपण असं पण लिहू शकतो. मॅट्रिक्सच्या सगळ्या एलिमेंटरीचा 1/5 आहे ना, मग तो सगळा 1/5 जर कॉमन घेतला, हे डोक्यात ठेवा, डिटर्मिनंटच्या एका रो मधनं कॉमन निघतो, मॅट्रिक्स मधनं पूर्ण ओव्हरऑल मॅट्रिक्स मधनं कॉमन निघतो. इथं मी जर 1/5 कॉमन काढला, डिटर्मिनंट मॅट्रिक्स उरणार आहे 1 2 2 -1. जर प्रत्येकाचा 1/5 जर बाहेर घेतला तो अपॉनचा 5, इथे उरणार 1 2 2 -1 आणि तो 5 जो आहे 1/5 तो बाहेर येणार. हे असं लिहिलं तरी चालतं किंवा असं लिहिलं तरी चालतं. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट घ्यायचं आहे. मी एक्झाम्पल तुम्हाला काल मुद्दाम होमवर्कला दिलेलं नव्हतं. स्क्रीनशॉट घेतलाय. स्क्रीनशॉट घेतला असेल. नेक्स्ट एक्झाम्पल 2/2 चं. एग्जाम्पल नंबर 2 क्वेश्चन 6 से एग्जाम्पल नंबर 2. आता हे तुम्ही माझ्या पुढे सॉल्व करा. 2 - 3 -1 2. ओके, काय होऊन लईत लई चुकल एक्झाम्पल, टेन्शन न घेऊ, सॉल्व करण्याचा प्रयत्न कर. टू बाय 2 चं एक्झाम्पल आहे, सॉल्व करण्याचा प्रयत्न कर. चुकलं तर लोड घ्यायचा नाही, चुकलं तर सुधारता येईल. पण बाळांनो, जर तुम्ही ट्रायच नाही केला तर हे डोक्यात ठेवा, हे एक्झाम्पल शेवटी तुम्ही ऑप्शनला टाकशाल. 6 मार्कचा चॅप्टर आहे आपला. हा चॅप्टर संपल्यानंतर 14 मार्कचा सिलेबस कम्प्लीट होईल. आणि एवढ्या गंभीर जास्त घाई पण करणार नाही. उलट यातले जे मिक्सलेनियस मधले जे एक्झाम्पल्स ते हे सुद्धा आपण बाळांनो घेणार आहे. आणि तेही नोटबुक मात्र कम्प्लीट करा, कारण की नोटबुक मध्ये मी पॉइंट वाईज एक्झाम्पल घेणार आहे. म्हणजे जो पॉइंट आपला झाला, आता रो ट्रान्सफॉर्मेशन झालं ना, तर रो ट्रान्सफॉर्मेशनचे सगळे एक्झाम्पल खाली एक. त्यानंतर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन स्टडी होणार, त्याचे सगळे एक्झाम्पल खाली एक. नंतर दोघांचे कंबाईन एक्झाम्पल असतील ते एक्झाम्पल, आणि त्यानंतर ऍडजंट. म्हणजे आपण सगळे एक्झाम्पल घेणार इथे. नोटबुक कम्प्लीट ठेवायची. तुमची नोटबुक हे डोक्यात ठेवा, तुम्हाला डायजेस्टची गरज नाहीये. मॅथचं बुक घेतलं नाही घेतलं काही फरक पडणार नाही. तुमच्या पीडीएफ फॉर्मॅट मध्ये बुक आहे. तुम्हाला मी पीडीएफ फॉर्मॅट मध्ये बुक दिलेलं आहे, त्यामुळे बरोबर आहे. मग फक्त, आणि हे लक्षात ठेवा, आपण तुम्ही बुक सुद्धा उचलून पाहणार नाहीये. फक्त चुकून कधी एखाद्या दिवशी मी सांगितलं तर तुम्ही बुक उचलून पाहणार आहे. बाकी सगळे एक्झाम्पल आपण इथे घेणार आहोत. ओके बाळांनो, सॉल्व करायला सुरुवात करा. स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचे, सगळं व्यवस्थित, जास्त घाई करायची नाही. ट्रान्सफॉर्मेशन वेगळे येऊ शकतात. एका एक्झाम्पलला 2-2 वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन येऊ शकतात.
पण हा फायनल आन्सर मात्र सेम आला पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन दोन्ही साईडला अप्लाय करायचे असतात. सर्वात पहिले बघा लेट तो जो गिवन मॅट्रिक्स आहे त्याला आपण ए म्हटलं. 2 - 3 - 1 2. ओके बाळांनो, डिटरमिनंट घ्या. कन्सिडर स्टेप नंबर 1. ह्या मॅट्रिक्स आहे इथे मी लिहून ठेवलेलं आहे. बाळांनो हा मॅट्रिक्स आहे. आपल्याला मॅट्रिक्सचा करस्पॉन्डिंग डिटरमिनंट घ्यायचा आहे. मॅट्रिक्सची व्हॅल्यू सॉल्व्ह होत नाही. मग करस्पॉन्डिंग डिटरमिनंट घेतला. 2 - 3 - 1 2. आता तुम्ही सॉल्व्ह करायचंय. 2 × 2 4 मायनस -1 × -3 3 4 - 3 1. चेक करा डिटरमिनंटची व्हॅल्यू आलेली आहे 1 आणि 1 म्हणजे 0 नसतो. बरोबर आहे. 1 which is not equal to 0 and therefore matrix A is not singular. Therefore matrix A is invertible and therefore A inverse exists. आता स्टेप नंबर 2 using elementary row transformation. Consider the equation A into A inverse is equal to I. त्यामध्ये A ची व्हॅल्यू टाकायची जी दिलेली ती व्हॅल्यू दिली तुम्हाला 2 - 3 - 1 2. ओके बाळांनो, आता तुमचं टार्गेट हे आहे तर तुमच्याकडे जो लेफ्ट साईडला जो मॅट्रिक्स ए आलाय 2 - 3 - 1 2. बाळांनो तुम्हाला ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन आयडेंटिटी मध्ये करायचं. म्हणजे हा जो 2 आला ना पहिला, ह्या 2च्या जागी बाळांनो 1 ऍड करायचं. याला 2 पर्याय. पहिला पर्याय सांगतो का, रो नंबर 2 ही रो नंबर 1 ला घ्या, त्याला मायनसने मल्टिप्लाय करा. हा -1 वर त्याला -1च राहील आणि त्याला मायनसने मल्टिप्लाय केलं तर +1. हा एक पर्याय. किंवा बाळांनो दुसरा पर्याय खूप जणांना दिसला असेल, मला R1 मध्ये चेंज करता येईल. जर हा -1 जर मी प्लस करून दिला तर 2 - 1 किती होईल 1. म्हणजे बाळांनो ट्रान्सफॉर्मेशन खूप सोपं आहे. मला चेंज करायचा होता R1 मध्ये, मग मी काय केला, R1 changes to R1 plus R2. ओके, रो नंबर 1 मध्ये रो नंबर 2 ऍड करून द्या. लिहा ट्रान्सफॉर्मेशन बाळांनो, अप्लाय करा. सुरुवातीला तुमचा गोळ रचायचं ती स्टेप लिहा. ओके, काय स्टेप आहे, 2 + -1 नंतर -3 + 2. R2 मध्ये चेंज नाहीच आहे त्यामुळे R2 आहे आता ठेवायचा आहे. A इनवर्स इज इक्वल टू इथे 1 + 0 0 + 1 0 1. चेंज फक्त बाळांनो R2 मध्ये झाला, सॉरी R1 मध्ये झाला, R2 मध्ये चेंज झाला. ओके, हा लिहा बरं ही स्टेप. मग आन्सर काय आलं, 2 + -1 2 - 1 झाला 1 -3 -3 + 2 -1 -1 2. A इनवर्स इज इक्वल टू, पुढे बाळांनो इथे आन्सर आहे 1 1 0 1. ओके बाळांनो, ओके पहिलं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं, हा इलेमेंट 1 करून घेतला. रेड पेनची मार्किंग दिसते ना, रेड पेनची मार्किंग. ओके बाळांनो, हा 1 झाला. आता एखादा इलेमेंट 1 झाला खालच्या वरचे एलिमेंट 0 करतो आपण. याच्या वरती तर काही इलेमेंट नाही, खाली एकच इलेमेंट आहे -1. या -1 हा R2 चा मेंबर आहे, बरोबर आहे, आणि मला हा मेंबर 0 करायचा आहे, त्याकरता हा 1 यूज करायचा आहे. मग -1 चा 0 करायचा आहे, त्याकरता 1 यूज करायचा. दोघांची जर ऍडिशन करून टाकली ना 0 होतो. म्हणजे तुमचं पुढचं ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे R2 changes to R2 + R1. ओके बाळांनो, आता R2 मध्ये R1 प्लस करून द्यायचा.
मी डायरेक्ट आन्सर दिला म्हणून ते ॲरो करून दाखवलं तुम्हाला. ओके, आता वाट कशात पहिली मला सांगा चेंज कोणामध्ये? चेंज R2 मध्ये. R1 मध्ये चेंज नाहीये, मग 1 मायनस पण आहे असं करायला, तो ए इनवर्स पण आहे असं करायला, पुढे 1 1 सुद्धा करायला. फक्त काय करायचं आता R2 मध्ये R1 ऍड करून द्यायचं. -1 + 1 0, 2 - 1 1, बरोबर आहे. नंतर इथे येईल 1 आणि इथे 1 + 1 2. बाळांनो झाली ऍडजस्टमेंट, हा 0 झाला. पण हा 0 होता होता पण तुम्ही पुढच्या कॉलमचा हा सुद्धा 1 करून टाकला ना, म्हणजे ते पण काम कमी झालं. आता हा 1 झाला म्हटलं की वरचा एलिमेंट 0 करायचा आहे, म्हणजे फक्त बाळांनो हा -1 हा एलिमेंट 0 करायचा आहे. आता -1 हा एलिमेंट कोणाचा आहे? R1चा आहे. त्याकरता R2 वापरायचा आहे. चेंज R1 मध्ये आहे, R1 चेंजेस टू R1 + R2. रो नंबर 1 मध्ये रो नंबर 2 ऍड करू. डायरेक्ट करा. 1 -1 + 1 0 0 1 ए इनवर्स. जसं बा इथे मी डायरेक्ट लिहितो, तुम्हाला वाटतं तुम्ही या प्रकारे एक स्टेप करू शकता. विच इज इक्वल टू इथे पुढे काय होईल? इथे 2 जाईल, 2 3 1 2. ओके बाळांनो, म्हणजे फायनल आन्सर. आता हा जो काही मॅट्रिक्स आहे हा काय आला? हा तर आयडेंटिटी, बरोबर आहे. म्हणजे बाळांनो हा आला आय मॅट्रिक्स इंटू ए इनवर्स इज इक्वल टू 2 3 1 2, बरोबर आहे. आणि आय जो आहे तो आपल्यासाठी नंबर सिस्टीम मधल्या कोणत्या नंबरचं काम करतो? 1. म्हणजे आय ने मल्टिप्लाय, तो 1 ने आपण एखाद्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर नंबरला काही फरक पडतो का? नाही. सेम बाळांनो मॅट्रिक्स मध्ये जर आपण आय ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. म्हणजे आय इंटू ए इनवर्स त्याचा आन्सर असणार ए इनवर्स, आणि आन्सर आलंय 2 3 1 2. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. सर्वांना एक्झाम्पल समज असेल. 2 एक्झाम्पल आले आता बाळांनो 2x2 चे. सिंपल एक्झाम्पल होते. सर्वात महत्वाचं काय आहे? सर्वात पहिले दिलेल्या मॅट्रिक्सचं नाव नव्हतं तर नाव देऊन घ्यायचं. स्टेप नंबर 1 मध्ये मॅट्रिक्सचा करस्पॉन्डिंग ट्रीटमेंट सॉल्व्ह करायचा. तो नॉन झिरो आला म्हणजे ए इनवर्स एक्झिस्ट आहे. स्टेप नंबर 1 तर कॉमन आहे प्रत्येकाला. त्यानंतर बाळांनो स्टेप नंबर 2 करायची. स्टेप नंबर 2 मध्ये लाईटचं काय वापरलं आपण? युझिंग इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. इथे मेथड दिलेली नव्हती, मग आपण आपल्या मनाला वाटली ती वापरली, बरोबर आहे. त्याचं इक्वेशन घेतलं आणि फक्त त्या एचं कन्व्हर्जन आय मध्ये केलं. ऑटोमॅटिक समोरचा आय जो होता तो एक नवीन मॅट्रिक्स तयार झाला, आणि तो नवीन मॅट्रिक्स म्हणजे तुमचा काय असतो? ओके बाळांनो, हे होतं तुमचं एक्झाम्पल नंबर 2 चा आन्सर, जे तुम्हाला बोर्ड एक्झामला लिहायचं, बरोबर आहे. आता बाळांनो मी तुम्हाला जी सीईटीची ट्रिक सांगणार आहे, सीईटी किंवा एमसीटी, खूप सिंपल ट्रिक आहे. लईत लई 2 ओळीमध्ये याचा आन्सर येतो. हे जेवढा उद्योग केला ना आपला कुतबा, हा 2 ओळीमध्ये येतो. बरोबर कसा? स्क्रीनशॉट घेतला असेल? ओके, आता सांगतो सीईटी साठीची आयडिया. जर 2x2 चं एक्झाम्पल असेल तर सीईटी किंवा तुमचा जे एमसीक्यू असतो त्या एमसीक्यू मध्ये बाळांनो तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकताय, तेही विदाउट एनी ट्रान्सफॉर्मेशन. कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन वगैरे काहीच यूज नाही करायचं. तुम्ही ट्रिक लावून आन्सर चेक करून पाहू शकता कसं आन्सर. ओके, आता बाळांनो फॉर सीईटी
और MCQ. बरोबर लक्षात लिहू. फॉर CET और MCQ. हा आता ह्या टाईपचा एक MCQ बांधनो खूप वेळेस बोर्ड एक्झामला सुद्धा आलेला आहे आणि CETचा प्रत्येक वेळेस असतो. 2x2 चा इनव्हर्स कसा फाइंड करायचा. 2x2 मॅट्रिक्स सपोज ज्याला मी ए म्हणतो त्यांनी असा क्वेश्चन दिला इफ A is equals to then what is the value of A inverse. CETला क्वेश्चन आहे 4 ऑप्शन असतील पण मी ऑप्शन पाहणार सुद्धा नाही तर आन्सर डायरेक्ट सांगतो कसं असतं. बघा आन्सर खूप सिंपल येतो. डायरेक्ट वन स्टेप आन्सर लिहितो. A इनवर्स इज इक्वल टू जो एवढा मोठा उद्योग केलतात एका विथ आन्सर 1 जिथे घ्यायचा A चा डिटर्मिनंट म्हणजे किती येईल 4 - 3 म्हणजे येईल 1. खाली डिटर्मिनंट व्हॅल्यू घेतली इनटू मॅट्रिक्स घ्यायचा. तो कसा घ्यायचा बाब पहिला आणि चौथा जो एलिमेंट आहे यांची बदलायची जागा म्हणजे हा खालचा 2 वर जाईल वरचा 2 खाली काही फरक पडणार नाही. बरोबर आहे. आणि बाळांनो हे जे दुसरा आणि तिसरा मेंबर आहे ना यांचं बदलायचं साईन ते मायनस आहे दोन्ही प्लस करून घ्यायची. बरोबर आहे. आता 1/1 म्हणजे 1 आणि 1 ने मल्टिप्लाय केलं का फरक पडणार नाही म्हणजे बाळांनो तुमचा A इनवर्सचा आन्सर आलं 2 3 1 2. चेक करा आन्सर तेच आहे का. आलंय आन्सर बाळांनो. ही CETची ट्रिक आहे. ओके इथे मागचं एक्झाम्पल सुद्धा आपण या ट्रिकने सॉल्व्ह करू शकतोय. ओके आता आधीचं एक्झाम्पल काय होतं आपलं याच्या आधीचं एक्झाम्पल होतं फर्स्ट एक्झाम्पल होतं 1 2 2 -1. ओके बाळांनो क्वेश्चन काय असेल इफ A is equals to then what is the value of A inverse. ओके हा आता MCQ ला हा क्वेश्चन आला तर आपण कालचं एक्झाम्पल आता मी जे बोर्डवर लिहिले होते किती मोठे एक्झाम्पल होते तर आन्सर सोपं पाहत असेल. आन्सर येणार डायरेक्टली A इनवर्स इज इक्वल टू 1/. याला डिटर्मिनंट फाइंड करायचा -1 -4 -5 म्हणजे इथं आला -5. हा जो आहे -5 हा काय आला यांचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करून घेतला मी डायरेक्टली लिहिला. ही आहे 2/2 ची 3/3 ची नाही. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे या पहिल्या 3 चौथ्याची काय करायची जागा चेंज करायची म्हणजे बाळांनो हा -1 इकडे येईल 1 इकडे जाईल -1 आणि 1 आणि त्यानंतर हे जे दोघं जण आहे याचे साईन चेंज करायचे दुसऱ्या आणि तिसऱ्या एलिमेंट म्हणजे -2 -2. बरोबर आहे. आता फक्त मी काय करतो हे जे बाहेरचं मायनस साईन आहे हे बाहेर आहे ना हे आतमध्ये देतो. आतमध्ये दिलं म्हणजे प्रत्येकाला मल्टिप्लाय होऊन जाईल म्हणजे बाळांनो A इनवर्सची व्हॅल्यू किती येईल A इनवर्सची व्हॅल्यू येणार आहे 1/5. जर तुम्ही 1/-5 जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर या फरक पडणार नाही. इथे मायनस गेला 1 2 2 -1. ओके बाळांनो पहा बरं हे आन्सर मी तुम्हाला लिहून दिलंय. बरोबर आहे. किंवा तुम्ही 1/-5 जर डिवाइड केला असता तर हा 1/5 झाला असता हा 2/5 झाला असता हा 2/5 झाला असता हा लास्टचा -1/5 झाला असता. बाळांनो हे आला किती मोठं एक्झाम्पल होतं तर एवढा पूर्ण एक मोठं एक्झाम्पल होतं MCQ साठी एवढ्या 2 ओळीमध्ये उत्तर आलं. बरोबर आहे. मग बाळांनो हा फरक असतो तुमच्या रेग्युलर स्टडी मध्ये आणि CET मध्ये. फरक समजलाय. रेग्युलरला आपण हे एक्झाम्पल किती मोठं घेतलं इथनं स्टार्ट केलं 2 स्टेप केल्या इथपर्यंत आलो 1/1 ट्रान्सफॉर्मेशन यूज करत बसलो. बरोबर आहे. तेच आन्सर CETला तुम्हाला एवढ्या शॉर्ट मेथड मध्ये लिहायचं म्हणजे जरी आयला डोक्याला लिही तर तुम्ही पेपर वर्क सुद्धा करणार नाही. काय करायचं फक्त 1/. जर तुम्हाला 2/2 चा इनवर्स फाइंड करायचा आहे
तर वर आपण परत काय करणार, त्या ए चा डिटरमिनंट फाइंड करून तिथे व्हॅल्यू लिहून ठेवणार, बरोबर आहे. नंतर मॅट्रिक्स करायचा. पहिला आणि जो चौथा एलिमेंट आहे ह्या दोघांची जागा बदलायची, बरोबर आहे. आणि तिसरा आणि दुसरा जो एलिमेंट आहे यांचे साइन चेंज करायचे. आलं? हा, तुम्हाला वाटलं बाहेर मायनस साइन आहे, बाहेर मायनस नकोय, आतमधल्या प्रत्येक एलिमेंटला देऊन टाका, साइन चेंज करून टाका, किंवा बाहेरचा नंबर आतमध्ये प्रत्येकाला मल्टी डिवाइड करून टाका, तरी आन्सर येऊन जातो. ओके बाळांनो, ही आहे तुमची सीईटीची ट्रिक. सीईटीची ट्रिक बाळांनो लक्षात घ्या, वारंवार रिपीट होणार नाही ही ट्रिक. ही डायरेक्ट आता त्यानंतर सीईटीचा क्रॅश कोर्स जेव्हा सुरू होईल तेव्हा रिपीट होईल. तोपर्यंत डोक्यात ठेवायचंय का पूर्ण 1-1.5 पेज भर आन्सर जे होतं त्याचा आन्सर ओरली निघतं, विदाऊट कॅल्क्युलेशन. फक्त डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला लागतो 2/2 चा, तो ओरली सॉल्व्ह होतो. आणि ही 2/2 ची आयडिया आहे. ओके बाळांनो, हा आता हा एमसीक्यू साठी ट्रिक होती. ट्रिक मध्ये लिहितो. ट्रिक काय ट्रिक आहे? इफ A is equals to A, B, C, D, then A inverse is equals to 1 upon याचा डिटरमिनंट AD minus BC, AD minus BC ही व्हॅल्यू डिटरमिनंटची इंटू मॅट्रिक्स. तो A आणि D जागा चेंज करा, D A झाला तो, आणि ह्या दोघांना साइन चेंज करा, -B -C. तर बाळांनो हा असतो A इनवर्स. ही मी तुम्हाला दिली फॉर्म्युला ट्रिक, की तुम्ही ही ट्रिक कशी अप्लाय करणार. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, डोक्यात ठेवा. ही सीईटीची ट्रिक आहे. मी मुद्दाम तुम्हाला सीईटीची ट्रिक सांगितली कारण की सीईटी तुम्हाला याप्रमाणे आन्सर द्यायचंय. ओके बाळांनो, ठीक आहे. आता मॅथ्स संपतंय, थोड्या वेळामध्ये फिजिकल लेक्चर सुरू होईल. सर्वांनी फिजिकल लेक्चरला लगेच कनेक्ट व्हायचंय.